वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स. त्याच्यातला 5th चॅप्टर जो आहे GCD आणि LCM. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 जो आहे तर तो प्रॅक्टिस सेट 5.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये हा पूर्ण जो प्रॅक्टिस सेट आहे तो मेनली GCDवर काय आहे डिपेंड आहे. तर GCD काय आहे ते आपल्याला माहिती आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. तर जरी माहिती नसेल तुम्हाला तरी ही मेथड तुम्हाला सांगितल्यानंतर ते समजून जाईल. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे, जर याच्यामध्ये बघितलं पहिलं एक्झाम्पल GCD कोणाचा काढायचा आहे, 36 आणि 48 यांचा GCD काढायचा आहे. तर तो काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं, पहिला नंबर लिहायचा 36 आणि दुसरा नंबर इथे लिहायचा 48. तर यांचे फॅक्टर पाडायचे. तर सुरुवात करताना काय, नेहमी GCD फाइंड आउट करताना पहिला 2 ने डिवाइड होते का बघायचं. 2 ने होत नसेल तर 3 ने, 3 ने होत नसेल तर 5 ने, 5 ने होत नसेल तर 7 ने, 7 नसेल तर पुढचा प्राईम नंबर 11. तर प्राईम नंबरच्या सिक्वेन्सनं चेक करत जायचं. जसं की इथं पहिल्यांदा 2 ने डिवाइड होणार कारण युनिट प्लेसला 6 आहे. तर 36ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, 18 येणार. 18ला परत 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, 9 येणार. आता मात्र 9ला 2 ने डिवाइड होणार नाही म्हणून पुढचा नंबर घ्यायचा 3. ओके, सो 3 3 जा 9 आणि परत 3 1 जा 3. तसं आता इकडं 48 चे काय करायचे, फॅक्टर फाइंड आउट करायचं. 48ला 2 ने डिवाइड केलं, 2 2 जा 4, इथं किती येणार 24. परत 24ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 12. 12ला 2 ने डिवाइड केलं किती येणार 6. 6ला 2 ने डिवाइड केलं तर इथं किती येणार 3 आणि 3ला 3 ने डिवाइड केलं तर किती येणार 1. मग आता आपण काय फाइंड आउट करायचं, GCD. ओके, तर GCD फाइंड आउट करताना याच्यामधले कॉमन एलिमेंट्स घ्यायचे. तर इकडचा 2 आणि इकडचं पण काय घेणार 2. तर 2 आला दोघांच्या मध्ये, परत 2 आणि इकडचा 2, तर हा 2 घेतला. परत त्याच्यानंतर इकडचा 3 आणि इकडचा 3 घेतला. तर सॉरी, जस्ट अ मिनिट, 3 घेतला. तर तिन्हीमध्ये असणारे काय घेतले आपण, कॉमन कोण कोण आहेत ते घेतले. आता कॉमन घेतल्यानंतर याचा आन्सर किती येईल, मल्टिप्लिकेशन नंतर 2 2 जा 4, परत 4 3 जा किती येणार, 4 3 जा 12. म्हणजे पहिल्याचा आन्सर याचा GCD किती येणार रे, 12. ओके, हे जे GCD ची स्टेप लिहिले ते तुम्ही खाली लिहू शकता. म्हणजे वरती फॅक्टर पाडायचे, त्याच्या खाली हे कॉमन काढलेले GCD लिहून काढायचे. आता पुढचा जो आहे तो आहे 31 आणि 2 आहे. ओके, तर आता 31 आणि 2, तर बघूया एक मिनिट, 31 आणि 2 आहे. तर आता यांचे फॅक्टर पडताना दोघंही प्राईम नंबर आहेत. तर प्राईम नंबरला त्याच नंबरनं फक्त डिवाइड होते. 31 1 जा 31, तसं 2ला 2 1 जा 2. मग आता GCD पाहिजे असेल दोघांचाही जर GCD पाहिजे असेल तर इथे दोघांमध्ये जर कॉमन बघायला गेलात तर इथं कुणीही कॉमन नाही. फक्त कुठला, ज्यावेळी काहीच कॉमन नसेल त्यावेळी दोन्हीकडे कॉमन असणारा हा 1 कन्सिडर करायचा. म्हणजे याचा GCD किती येणार, GCD इक्वल टू 1. ओके, मग तो 1 कन्सिडर केला की, कारण बाकीचं काही कॉमन नाहीच आहे त्याच्यात. ज्यावेळी काहीही कॉमन नसतं तर ऑब्व्हियसली दोघांच्या मध्ये 1 कॉमन आहे असं धरायचं आणि तोच त्यांचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असणार आहे. आता त्याच्यानंतर पुढचा बघूया. त्याच्या पुढचा कुठला आहे, 65 आणि 13. तर 65 आणि 13 मध्ये इथं 65 आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 2 ने डिवाइड होते का बघायचं. तर युनिट प्लेसला 5 आहे त्यामुळे 2 ने होणार नाही. 6 + 5 किती येतं, 11. 11 3च्या टेबलमध्ये नाही आहे म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही. मग आता किती घेणार 5, कारण युनिट प्लेसला 5 आहे. तर 5 1 जा 5, 1 राहणार, 5 3 जा 15 आणि 13 प्राईम नंबर आहे. सो 13 1 जा 13. तसं दुसरा नंबर जर त्याच्यामध्ये बघितलं तर तो कोण आहे, 13 आहे. पुढचा नंबर कोण आहे त्याच्यात, 13. तो जर 13 असेल तर इथं काय म्हणणार, 13 1 जा 13. मग आता GCD जर पाहिजे असेल तर दोघांमध्ये काही कॉमन आहे का बघायचं. तर बघा इथे 13 आहे आणि इथे सुद्धा 13 आहे. तर दोघांचा GCD काय येणार रे, GCD इक्वल टू 13 येणार. ओके, आता त्याच्या पुढचा नंबर बघूया कुठला आहे. तर तो आहे 108 and 132. ह्या दोघांचा काढायचा. तर 108 आणि 132. तर त्यातला पहिला बघूया 108. तर याला 2 ने डिवाइड करूया आपण. 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार, 2 2 जा 4, 1 राहणार आणि 7 जा. परत 3 ने डिवाइड केलं, 3 9 जा 27 आणि 3 3 जा 9
परत 3 1 जा 3. 1 आलं की थांबायचं. ओके. त्याच्यानंतर इकडं आहे 132. तर याला पहिल्यांदा 2 ने डिवाइड करूया. 2 6 जा 12. 1 राहणार. परत 1 आणि तो पुढचा 2 12 होणार. 2 6 जा 12. परत 66 ला 2 ने डिवाइड केलं 33. 33 ला आता 2 ने डिवाइड होणार नाही. मग 3 येणार. तर 3 1 जा 3, 3 1 जा 3. आणि परत 11. 11 1 जा 11. मग आता या दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे बघा. तर इकडे किती आहे? 2 आहे. GCD इज इक्वल टू दोघांमध्ये कॉमन असणारा कोण घेतला आपण? 2 घेतला. ओके. आता 2 घेतल्यानंतर परत इकडे आणखीन कोण आहे? 2 आहे. सो मल्टिप्लाय 2. परत आणखीन कोण आहे? 3 आहे. तर एवढेच नंबर दोघांच्या मध्ये काय आहेत? कॉमन आहेत. मग 2 2 जा किती येणार? 4. आणि पुढचा हा मल्टिप्लाय किती आहे? 3. सो 4 3 जा किती येणार? 12. हा त्याच्या पुढचा याचा GCD येणार. आता तो आल्यानंतर त्याच्या पुढे आणखीन एक एक्झाम्पल आहे. तर ते किती आहे? 30 24 आणि 48. ओके. ते इथं घेऊया. 30 24 आणि 48. तर सगळ्यात पहिल्यांदा 30चे फॅक्टर पाडायला घेऊया. 30ला समजा 2 ने डिवाइड केलं. सो 30ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 15. 15ला 3 ने डिवाइड केलं किती येणार? 5. आणि 5 1 जा 5. ओके. हे आलं 30चं. परत 24. 24ला 2 ने डिवाइड केलं किती आलंय? 12. 12ला 2 ने डिवाइड केलं किती राहिले? 6. 6ला 2 ने डिवाइड केलं किती राहिले? 3. आणि परत 3 1 जा 3. ओके. 3 1 जा 3. तर हे आपण केलं 24चं. त्याच्या पुढचं आहे 48. तर 48ला कितीने डिवाइड केलं आपण? 2 ने डिवाइड केलं. ओके. 48ला पहिल्यांदा कितीने डिवाइड करूया? 2 ने. तर 2 2 जा 4. 2 4 जा 8. परत त्याला 2 ने डिवाइड केलं तर 24ला 2 ने डिवाइड केल्यावर 12. 12ला 2 ने डिवाइड केलं तर 6. 6ला 2 ने डिवाइड केलं तर 3. आणि परत 3 1 जा 3. आता GCD तुम्ही लिहिताना हे खाली लिहा. मी ते इकडच्याच बाजूला लिहितोय समोर तुम्हाला दिसण्यासाठी. तर त्याच्यातले कॉमन काढायचे बघा. तर प्रत्येकामध्ये पहिल्यांदा कॉमन कोण आहे? 2 आहे. तर हा 2 आला. परत 2 नाहीये. ओके. तिघांच्या मध्ये पाहिजे GCD मध्ये. 3 3 आणि 3. 2 2 आहे पण फक्त दोघांच्यात आहे. तिघांच्यात नाही आहे तो. त्यामुळे त्याच्यात 3 येणार. सो 2 3 जा किती येणार? 6. ओके. 2 3 जा किती येणार? 6 येणार. तर अशा प्रकारे आपण काय केलं? याचा GCD किती आला? 6 आला. तर आता क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे एक्झाम्पल झाले. तर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. ओके. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. द लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रूम आर 15 मीटर अँड 9 मीटर रिस्पेक्टिव्हली. तर एक रूम आहे. त्या रूमची जी लेंथ आहे ती 15 मीटर आहे. ओके. लेंथ आहे ती 15 मीटर आहे. आणि जी ब्रीथ आहे ती आहे 9 मीटर. ओके. व्हॉट इज द मॅक्सिमम लेंथ ऑफ ईच टाईल टू बी लेड इन अ स्क्वेअर टाईल इन दिस रूम. तर मॅक्सिमम लेंथ किती असणार आहे टाईलची? ओके. तर या रूममध्ये जर आपण बसवायची झाली तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इथे कुठला वर्ड आलेला आहे? मॅक्सिमम. जर का मॅक्सिमम आला असेल तर मॅक्सिमम म्हटलं की काय फाइंड आउट करायचं? तर GCD फाइंड आउट करायचा दोन्हीचा. ओके. तर त्यातला पहिला नंबर कोण आहे? 15. तर मी 15ला काय करणार आहे? पहिल्यांदा 2 ने तर डिवाइड होणार नाही. तर याच्यामध्ये कितीने डिवाइड करणार? 3 ने. म्हणजे 3 5 जा 15. आणि परत 5 1 जा 5. ओके. सो हे 15चे झाले. परत दुसरा कुठला आहे? 9चा. तर 9ला समजा मी कितीने डिवाइड केलं? 3 न. 3 3 जा 9. आणि परत 3 1 जा 3. तर GCD जर फाइंड आउट करायचा असेल तर GCD फाइंड आउट केल्यावर किती येणार? तर दोन्हीकडचे कॉमन बघा. म्हणजे इथंही 3 आहे आणि इकडेही 3 आहे. तर पहिला कोण लिहिलं मी? 3 लिहिलं. आता मात्र इकडं 5 आहे आणि 3 आहे. तर ते कोणीही कॉमन नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट GCD किती झाला? 3. आता तुम्ही लास्टचं सेंटेन्स लिहायचं आहे. 3 मीटर हे आपला आन्सर असणार आहे. द मॅक्सिमम लेंथ ऑफ ईच टाईल टू बी लेड इन द स्क्वेअर टाईल ऑफ दिस रूम इज इक्वल टू. रूम लिहायचं, क्वेश्चन मार्क काढायचा आणि शेवटी काय लिहायचं? 3 मीटर लिहायचं. ओके. थोड्याशा डिस्टन्सवर लिहा 3 मीटर. आणि मग हे वाक्य शेवटी खाली लिहिलं की तुमचा आन्सर त्याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ओके. वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळी येतील त्यावेळी वर्डमध्ये आन्सर शेवटी असं लिहायला विसरायचं नाही. ओके. तर आता त्यातला तिसरा बघूया. तिसरा काय आहे? अ शॉपकीपर. ओके. A shopkeeper has 2 rolls of a cloth 90 meter and 120 meter. He wants to cut both the rolls into the pieces of equal maximum length. What can be the maximum length of each piece? तर त्यात कापड दुकानदाराकडे काय आहे? 2 कपडे आहेत, रोल्स आहेत त्याचे. ओके. एक 90 मीटरचा आहे, एक 120 मीटरचा आहे. आणि त्याला ते कट करायचे.
इंटू इक्वल मॅक्झिमम लेंथ. आता याच्यात सुद्धा कुठला वर्ड आला आहे? मॅक्झिमम आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मॅक्झिमम म्हटलं की GCD. तर GCD फाइंड आउट करूया. तर त्यासाठी आधी फॅक्टर जे आहेत ते दोघांचे पाडूया. पहिला आहे 90, 90 मीटरचा आहे. तर 90 मीटरचे फॅक्टर पाडूया किंवा 90चे पाडूया फॅक्टर. ओके, तर पहिला 2 ने डिवाइड केलं तर 90ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 45. 45ला परत जर का आपण इथे 3 ने डिवाइड केलं तर 3 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 15. 15ला परत 3 ने डिवाइड केल्यावर 5 आणि 5 वन जा 5. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे 120. ओके, 120. आता इथे 120 जो आहे तर त्या 120ला पहिल्यांदा 2 ने डिवाइड करणार मी. 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 60. 60ला परत 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 30. 30ला 2 ने डिवाइड केल्यावर येणार 15. 15ला 3 ने डिवाइड केल्यावर 5. ओके, आणि परत 5ला 5 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 5 वन जा 5. ओके, सो GCD इज इक्वल टू तर GCD काढताना काय करणार? इथे 2 आहे आणि इथं पण काय आहे? 2 आहे. ओके, तर इथं लिहिलं 2. परत दुसरं याच्यामध्ये आणखीन कोण कॉमन आहे? तर 3. इथे 3 आहे, इथं पण किती आहे? 3 आहे. त्याच्यानंतर हा 5 आहे, इथं पण किती आहे? 5 आहे. तर हे सगळे लिहूया. म्हणजे पहिला 3 आहे, त्यानंतर कोण आहे? 5 आहे. तर हे किती आले बघा? 2 3 जा 6. ओके, आणि परत पुढचा नंबर किती आहे? 5. सो 6 5 जा किती येणार? 30. ओके, सो आन्सर किती येणार याचं? 30 येणार. मग आता फायनल आन्सर कसं लिहायचं? तर बघा इथे द मॅक्सिमम लेंथ ऑफ, इथून सुरुवात करायची. द मॅक्सिमम लेंथ ऑफ ईच पीस कॅन बी, हा शब्द काढा, ईच पीस इक्वल टू, किंवा हा कॅन बी वर्ड पण घालू शकता त्याच्यात. द मॅक्सिमम लेंथ ऑफ ईच पीस इज इक्वल टू 30 मीटर. तर किती मीटर असणार आहे तो? 30 मीटर असणार आहे. ओके, तर इथं तो लिहूया. तर तो इथं आपण ते सेंटेन्स लिहूया. 30 मीटर. ओके, तर ते लिहिलं की तुम्हाला ते आन्सर, म्हणजे तुमचं वर्ड प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर फायनल आन्सर लिहायला विसरू नका. ओके, तर आता त्यातला जो प्रश्न क्रमांक 4 आहे तर तो बघूया. प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4 काय आहे? गार्लँड सेलर हॅज 48 रेड अँड 60 व्हाईट रोज. तर जो हार विक्रेता आहे त्याच्याकडं 48 रेड आणि 60 व्हाईट रोज आहेत, म्हणजे फुलं आहेत. ही वॉन्ट्स टू मेक सेपरेट गार्लँड्स ऑफ बोथ द टाइप्स ऑफ फ्लॉवर्स. तर त्याला काय करायचं आहे? दोन्ही सेपरेट त्याचे हार तयार करायचे. इफ द नंबर ऑफ फ्लॉवर्स इन ईच गार्लँड इज अ सेम, प्रत्येकामध्ये काय करायचं आहे? त्याला सेम नंबर ऑफ गार्लँड असले पाहिजे. देन व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लॉवर्स इन ईच गार्लँड. तर प्रत्येकामध्ये जास्तीत जास्त किती फुलं असली पाहिजेत? ओके, प्रत्येकामध्ये. आता इथं शब्द कुठला आलाय बघा? मॅक्सिमम नंबर. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी मॅक्सिमम नंबर असेल तेव्हा आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं? GCD शोधून काढायचं असतं. तर तेच करूया. इथं जे नंबर दिलेत, पहिला नंबर दिलाय 48. त्याचे फॅक्टर्स काय येतात बघूया. दुसरा नंबर आहे 60. ओके, त्याचे फॅक्टर्स काय आहेत बघूया. तर पहिल्यांदा काय करणार आपण? याला 2 ने डिवाइड करणार, कारण युनिट प्लेसला 8 आहे इथं, म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. परत 24ला 2 ने डिवाइड केलं किती येणार? 12. 12ला 2 ने डिवाइड केलं 6. 6ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 3. आणि 3ला परत जर आपण डिवाइड केलं, जस्ट अ मिनिट, 3ला जर मी काय केलं? परत 3 ने डिवाइड केलं तर किती येणार आन्सर? 3 1 जा 3. तसं 60ला पहिला मी 2 ने डिवाइड करतो, तर 60च्या हाफ किती येणार? 30. 30ला 2 ने डिवाइड केलं किती येणार? 15. 15ला परत आता मी 3 ने डिवाइड करतो. 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5. तर हे केल्यानंतर आता आपण काय करणार? तुम्ही खालच्या बाजूला लिहून घ्या, मी समोर लिहितो. GCD शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? GCD. तर आता फॅक्टर आपल्या समोर आहेत. एकतर तुम्ही ते मल्टिप्लिकेशन मध्ये वगैरे लिहू शकता, किंवा आहे असं सुद्धा जमू शकतं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, तर मी इथं 2 घेतो. ओके, परत या ठिकाणी पण 2 आहे, इथं पण 2 आहे. तर मल्टिप्लाय किती आले? 2 आले. परत 2 नाही आहे, दोन्हीकडे नाही आहे. फक्त कोण आहे आता? 3, आणि इकडं कोण आहे? 3. तर मी इथं किती घेतो? 3 घेतो. ओके, हां. तर आता एवढेच कॉमन आहेत बघा. आणखीन चेक करून बघा, कोणीही कॉमन नाही आहे त्याच्यात. तर किती येणार त्याचा आन्सर? 2 2 जा 4 आणि 4 3 जा 4 3 जा किती येणार? 12. तर टोटल प्रत्येक ह्याच्यामध्ये मॅक्झिमम गार्लंडमध्ये आहे. प्रत्येक हारामध्ये मॅक्झिमम किती फ्लॉवर पाहिजेत?
12 पाहिजेत. ओके. तर त्याच्यासाठी ॲन्सर कसं लिहायचं बघा शेवटचं ते मी तुम्हाला सांगतो. तर इथून स्टार्ट करायचं. द मॅक्सिमम नंबर ऑफ जस्ट अ मिनिट द मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लॉवर्स इन ईच गार्लंड हा क्वेश्चन मार्क काढून टाका. इज इक्वल टू किती लिहिणार 12. ओके. इज इक्वल टू 12 आणि हे वाक्य सगळ्यात शेवटी इथे खाली लिहा. म्हणजे तुमचं उत्तर काय होईल पूर्ण होईल. ओके. ते इथं खाली असं लिहा. कारण ज्यावेळी वर्ड प्रॉब्लेम असेल, शाब्दिक उदाहरण असेल, त्यावेळी ते आपण पूर्ण शेवटी त्याचं वाक्य लिहायचं तिथे. ते लिहिल्याशिवाय उत्तर पूर्ण होत नाही आपलं. तर इथं आपले चारही ते प्रश्न आहेत ते झालेत. म्हणजे इथं आपला प्रॅक्टिस सेट आहे तो कम्प्लीट होतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघूया. थँक्यू.